नमस्कार, मैं ज्योति श्रीवास्तव। आप देख रहे हैं सी न्यूज भारत। वक्त हो चुका है महाराष्ट्र बुलेटिन का, जिसमें बात होगी डोंबिवली की, जहां आदि डेंटल क्लिनिक की दूसरी शाखा का उद्घाटन भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चौहान के हाथों किया गया। साथ ही बात होगी हवेली की, जहां औटाडे हांडे वाडी क्षेत्र में रहवासियों ने पुणे महानगर पालिका और महावितरण के खिलाफ 2 दिवसीय आंदोलन शुरू किया है। ऐसी तमाम खबरों पर आइए विस्तार से डालते हैं नजर। डोंबिवली पश्चिम के राहुल नगर में आदि डेंटल क्लिनिक की दूसरी शाखा का उद्घाटन भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चौहान के हाथों किया गया। इस अवसर पर उन्होंने डॉक्टर अमेय कावल्ली की सामाजिक सोच और सेवा भावना की सराहना करते हुए कहा कि कम खर्च में आधुनिक दंत चिकित्सा सेवा उपलब्ध कराना एक सराहनीय प्रयास है। कार्यक्रम में डॉक्टर दीपा कांवल्ली, डॉक्टर श्रीदास कांवल्ली, डॉक्टर सिद्धि भोसले और डॉक्टर निपुण सनवणे सहित कई गणमान्य लोग मौजूद रहे। बताया गया कि आदि उपक्रम पिछले 3 वर्षों से कोपर क्षेत्र में संचालित हो रहा है और अब दूसरी शाखा के माध्यम से मरीजों को दंत उपचार पर 50% तक की छूट के साथ बेहतर और किफ़ायती इलाज उपलब्ध कराया जाएगा। डेंटल केअरचं ओपनिंग झालं तुमच्या हस्ते का? खरं तर बऱ्याच ठिकाणी अनेक हॉस्पिटल्स, अनेक दवाखाने बऱ्याच ठिकाणी ओपनिंग करत असतो, पण आधी हा एक माझ्या कुटुंबातला असणारा एक मुलगा आहे। मी जेव्हा नगरसेवक म्हणून ज्यावेळेला निवडून आलो, त्यावेळेला ज्या वार्डामधून स्वातंत्र्यवीर सावरकर वार्डातून निवडून आलो, त्या वार्डामध्ये माझ्या गार्डनमध्ये खेळणारा एक मुलगा, आजीबरोबर येणारा एक छोटासा मुलगा की जो सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकर पाहत होता, नेहमी चर्चा करायचा आणि आजी ही पूर्णच्या पूर्ण संघविचाराची असणारी, ते नेहमी त्याला अतिशय चांगल्या पद्धतीने वेगळं असं काहीतरी करायला पाहिजे म्हणून सांगायची। असा आधी आज डॉक्टर झाला आहे। गेली 3 वर्ष अगोदर जेव्हा त्याने प्रॅक्टिस सुरू केली, तेव्हापासून प्रॅक्टिस करत असताना डॉक्टर हे प्रोफेशन नोबल प्रोफेशन आहे हे पूर्णच्या पूर्ण डोक्यात ठेवून काम करत होता आणि स्वस्त दरामध्ये ही सेवा कशी उपलब्ध करून देता येऊ शकते याचा नेहमी चर्चा करणारा असा एक डॉक्टर। आणि मग त्याच्या नवनवीन अशा ज्या ठिकाणी क्लिनिक तो ओपन करतो, या अगोदरही 3 वर्ष अगोदर एक कोपर रोडला क्लिनिक उघडलं होतं, त्याच्याही ओपनिंगला मी गेलो होतो। तेव्हा जसं नवीन काहीतरी करत असताना जेव्हा वेळ मागतो, तर माझ्या सवडीने वेळ देण्याची त्याची तयारी असते। त्यामुळे नेहमीच त्याला त्याच्यासोबत मी आहे हे सांगण्यासाठी मी नेहमी येत असतो। त्यामुळे मला फार आनंद आहे की अशी नवीन तयार झालेले डॉक्टर्स की डॉक्टरांच्या मनामध्ये या प्रोफेशनबद्दल फार चांगली अशी भावना आहे। त्यामुळे बरं वाटतं, म्हणून आज या ओपनिंगला आलो। हृदय कांबळी, कांबळी डेंटल सोल्युशन टीमचा मेंबर। आज आपण इकडे आधीची नवीन ब्रांचचं ओपनिंग केलं आहे। आपले आधारस्तंभ श्री रवींद्र चव्हाण साहेब यांनी ओपनिंग केलं आहे आणि इकडे डोंबिवली आणि जवळच्या एरियाच्या सगळ्या जनतेला 50% डिस्काउंटमध्ये आपण सगळं ट्रीटमेंट करतो। खरं तर आपली ही ट्रस्ट 3 वर्षापासून डोंबिवलीच्या लोकांसाठी सेवेत आहे आणि आपले आधारस्तंभ श्री रवींद्र चव्हाण साहेब यांनी सांगितले की अजून काम करत जा आणि अजून लोकांची सेवा करत जा, तर आम्ही 24 तास लोकांच्या सेवेत आहोत। धन्यवाद। 3 वर्षापूर्वी आपण आदी म्हणून एक डेंटल उपक्रम चालू केला होता कोपरमध्ये। रवींद्र चव्हाण साहेबांनीच त्याचं ओपनिंग केलं होतं, तर त्यावेळेला आपण ऑलमोस्ट 50% सवलतीत सगळ्यांची कामं करण्याचं ठरवलेलं होतं। आता त्याचीच एक सेकंड ब्रांच आपण एक्सटेंड करतो आहे इकडच्या लोकांसाठी आणि आपण त्यांच्या सेवेत आहोत। ज्यांना कोणाला दंतोपचार महाग वाटतात आणि म्हणून ते टाळतायत किंवा असं कोणी असेल, तर त्या सगळ्यांनी आधीमध्ये कधीही एंट्री करावी, त्यांचं काम होणारच। ज्यांना त्याच्याहून जास्त प्रॉब्लेम असतील, आम्ही मध्येच एक ऑलमोस्ट महाराष्ट्रभरामध्ये एक 80 ते 100 लोकांच्या कवळ्यांचा पण एक उपक्रम केला होता, जो तुम्ही कवर केला होता, की तो पण आपण फ्रीमध्ये दिलेले होते। अजून एक छोटे मोठे उपक्रम चालूच असतात।
आता हे फुल फ्लेज क्लिनिक आहे, सगळ्या फॅसिलिटीज ह्याच्यामध्ये आहेत. जरी हे स्वस्त दरातलं क्लिनिक वाटलं तरी जगामध्ये अशा कुठची फॅसिलिटी नाही जी आम्ही इकडे देत नाही आहोत. त्यामुळे तिकडे कॉम्प्रोमाइज हा होत नाही. आमचे नॉर्मल तशी पण 4 क्लिनिक चालू आहेत, त्याच्यामधलाच हे उपक्रम आहे. त्यामुळे फॅसिलिटीजमध्ये आम्ही काही कमी करत नाही, स्टरलायझेशनमध्ये आम्ही काही कमी करत नाही. पण सगळ्यांना डेंटल ट्रीटमेंट मिळालीच पाहिजे. आणि 25-26 वर्ष प्रॅक्टिस केल्यानंतर आम्हाला डोंबिवलीकरांनी भरपूर काही दिलं. आधीमधनं आम्ही त्यांना थोडंसं परत काहीतरी देऊ शकतो, सगळं तर देऊ नाही शकत. त्यामुळे हा असा उपक्रम आहे. आम्ही एक्सपेक्ट करतो की लोकांनी आम्हाला सहाय्य करावं. थँक्यू. डोंबिवली से सीनू संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। पुणे के औटांडे हांडेवाड़ी क्षेत्र में रहवासियों ने पुणे महानगर पालिका और महावितरण के खिलाफ 2 दिवसीय आंदोलन शुरू किया है। नागरिकों की मांग है कि क्षेत्र में पेयजल, ड्रेनेज लाइन, सड़क लाइट और अन्य मूलभूत सुविधाएं उपलब्ध कराई जाए, साथ ही निर्बाध बिजली आपूर्ति सुनिश्चित की जाए। स्थानीय लोगों का कहना है कि पीएमसी क्षेत्र में शामिल होने और नियमित टैक्स भरने के बावजूद उन्हें जरूरत सुविधाएं नहीं मिल रही है। प्रदर्शनकारियों ने प्रशासन से जल समस्या के समाधान की मांग की है। कोण म्हणता घेत नाही घेतल्याशिवाय राहत नाही कोण म्हणता घेत नाही घेतल्याशिवाय राहत नाही कोण म्हणता घेत नाही घेतल्याशिवाय राहत नाही पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं कोण म्हणता घेत नाही घेतल्याशिवाय राहत नाही कोण म्हणता घेत नाही घेतल्याशिवाय राहत नाही खाली डोकं वर पाय जमेसमीचं करायचं नाही खाली डोकं वर पाय जमेसमीचं करायचं नाही खाली डोकं वर पाय जमेसमीचं करायचं नाही खाली डोकं वर पाय हर हर महादेव हर हर महादेव या गावाला टाकणार आहे. म्हणून या गावासाठी आंदोलन या ठिकाणी आमच्या या नागरिकांनी आमच्या सोसायटी धारकांनी हवेली से सी न्यूज संवाददाता यश सोलंकी की रिपोर्ट। इंदापुर में जिला क्रीड़ा परिषद पुणे, इंदापुर तालुका क्रीड़ा संकुल और जीके क्रीड़ा प्रबोधिनी शेलगांव के संयुक्त तत्वाधान में आवासीय ग्रीष्मकालीन खेल प्रशिक्षण शिविर का भव्य शुभारंभ महाराष्ट्र के कृषि मंत्री दत्तात्रेय मामा भरने के हाथों किया गया। कार्यक्रम में कई जनप्रतिनिधि, सामाजिक कार्यकर्ता और खेल प्रेमी उपस्थित रहे। इस अवसर पर मंत्री भरने ने कहा कि जेके क्रीड़ा प्रबोधिनी के माध्यम से ग्रामीण क्षेत्र के खिलाड़ी राष्ट्रीय स्तर पर उत्कृष्ट प्रदर्शन कर रहे हैं और ऐसे शिविर युवाओं में अनुशासन, आत्मविश्वास और नेतृत्व क्षमता विकसित करते हैं। शिविर में खिलाड़ियों को विभिन्न खेलों के विशेषज्ञ प्रशिक्षण और प्रतियोगी वातावरण उपलब्ध कराया जाएगा, जिससे ग्रामीण प्रतिभाओं को आगे बढ़ाने का अवसर मिलेगा। इंदापुर से सी न्यूज संवाददाता प्रकाश खोत की रिपोर्ट। महाराष्ट्र बुलेटिन में फिलहाल के लिए इतना ही। बने रहिए सी न्यूज भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।